नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण उलगडणार आहोत साऊथ इंडियन सिनेमातील टॉप 10 सुपरस्टार्सच्या पत्नींची नावं। मोठ्या पडद्यावर हे स्टार्स चमकतात, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रेम, संघर्ष आणि साथ संगतीच्या गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांच्या जोडीदारांची नावं। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या सुपरस्टारपासून। महेश बाबू। मित्रांनो, सुपरस्टार महेश बाबू यांची पत्नी आहे नम्रता शिरोडकर। नम्रता ही माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे। तिचा जन्म 1972 साली झाला आणि ती महेश बाबूसोबत 2005 साली लग्न केलं। दोघांकडे 2 मुले आहेत, मुलगा गौतम आणि मुलगी सितारा। नम्रता ही महेशच्या करिअरची मोठी सपोर्टर आहे। तिने अभिनय सोडून कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं आणि महेश नेहमी म्हणतो की नम्रता माझी खरी ताकद आहे। त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झाली आणि ते आजही परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात। नम्रता सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिच्या स्टायलिश लुक्समुळे फॅन्स वेड आहेत। महेश आणि नम्रताची जोडी ही साऊथ इंडस्ट्रीतील आयडियल कपल आहे। प्रेम, विश्वास आणि एकमेकांची काळजी, त्यांची लव्ह स्टोरी खूप रोमॅन्टिक आहे। ते वंशितच्या सेटवर भेटले आणि लग्नापर्यंतची वाटचाल खूप संघर्षपूर्ण होती। नम्रता नेहमी महेशला प्रेरणा देते आणि तिच्या सोबत असल्याने तो अधिक मजबूत झाला आहे। आजही ते कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि फॅन्सना प्रेरणा देतात। आता बोलूया मुरली शर्मांबद्दल। हे बॉलिवूड आणि साऊथचे विलन रोल्ससाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत। त्यांची पत्नी आहे अश्विनी कलसेकर। अश्विनी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी टीव्ही शो CID मधील भूमिकेसाठी फेमस आहे। दोघं 2009 साली लग्न केलं। मुरली आणि अश्विनीची भेट अपहरण सेटवर झाली आणि लग्नानंतर ते एकमेकांना खूप सपोर्ट करतात। अश्विनीने मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं आणि मुरली नेहमी तिच्या अभिनयाची प्रशंसा करतात। त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली आणि ते आजही हॅपी कपल आहेत। मुरली म्हणतो, अश्विनी माझी प्रेरणा आहे। त्यांची जोडी ही इंडस्ट्रीतील एक उत्तम उदाहरण आहे, जिथे दोघेही एकमेकांच्या करिअरला महत्त्व देतात। अश्विनीने मुरलीला वैयक्तिक जीवनात खूप मदत केली आणि त्यांच्या एकत्र असलेल्या काही सिनेमात त्यांची केमिस्ट्री जबरदस्त आहे। फॅन्स त्यांना खूप आवडतात कारण ते खूप साधे आणि प्रेमळ आहेत। कमल हसन। मित्रांनो, द लेजेंड कमल हसन। त्यांच्या लग्न जीवनात 2 पत्न्या होत्या। पहिली पत्नी वणी गणपती, ज्यांच्याशी 1978 साली लग्न झालं आणि 1988 साली घटस्फोट झाला। दुसरी पत्नी सारिका, ज्यांच्याशी 1980 साली लग्न झालं आणि 2010 साली घटस्फोट झाला। कमल हसनकडे 2 मुली आहेत, श्रुती आणि अक्षरा हसन, ज्या दोन्ही अभिनेत्री आहेत। कमल नेहमी म्हणतो की त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आव्हानं त्यांना मजबूत बनवलं। सारिका आणि कमलची जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील आयडियल होती, पण नंतर वेगळे झाले। कमल आजही सिंगल आहे आणि करिअरवर फोकस करतो। त्यांच्या जीवनातील हे प्रसंग खूप चर्चेत राहिले आणि त्याने अनेक चित्रपटांमध्ये वैयक्तिक अनुभवांचा वापर केला। कमल हसन ही एक प्रेरणादायी व्यक्ती आहे, जी नेहमी नवीन गोष्टी शिकत राहते। त्यांच्या मुली आज इंडस्ट्रीत यशस्वी आहेत आणि कमल त्यांना नेहमी सपोर्ट करतो। ही कथा फॅन्सना खूप आवडते कारण ती जीवनातील संघर्ष दाखवते। 4. यश कन्नड सुपरस्टार यशची पत्नी आहे राधिका पंडित। दोघं 2016 साली लग्न केलं आणि त्यांच्याकडे 2 मुले आहेत, मुलगी आयरा आणि मुलगा यथार्थ। राधिका ही देखील अभिनेत्री आहे आणि यश राधिकाची जोडी कन्नड इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहे। यश म्हणतो, राधिका माझी ताकद आहे, तिने माझ्या करिअरला नेहमी सपोर्ट केलं। त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आणि ते आजही रोमॅन्टिक आहेत। राधिका सोशल मीडियावर कुटुंबाच्या फोटो शेअर करते आणि फॅन्स त्यांना खूप लव्ह करतात। त्यांची भेट मोग्गिना मनासू सेटवर झाली आणि नंतर ते एकत्र काम करू लागले। यशच्या KGF सारख्या हिट चित्रपटांमध्ये राधिकाने मोठी भूमिका बजावली। ते दोघेही कुटुंबाला प्राधान्य देतात आणि सोशल वर्कमध्ये सक्रिय आहेत। ही जोडी प्रेरणादायी आहे कारण ते एकमेकांना नेहमी प्रोत्साहित करतात। उपेंद्र राव कन्नड सिनेमाचे स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेते। त्यांची पत्नी आहे प्रियंका त्रिवेदी। प्रियंका ही देखील अभिनेत्री आहे आणि दोघं 2003 साली लग्न केलं। त्यांच्याकडे 2 मुले आहेत। उपेंद्र आणि प्रियंकाची भेट राज सेटवर झाली आणि लग्नानंतर ते एकमेकांना खूप सपोर्ट करतात। उपेंद्र म्हणतो, प्रियंका माझी प्रेरणा आहे। त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झाली आणि ते आजही हॅपी आहेत। उपेंद्र हे कन्नड इंडस्ट्रीचे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात आणि प्रियंका त्याच्या प्रत्येक निर्णयात सोबत असते। त्यांनी एकत्र श्रीमती सारखे चित्रपट केले, ज्यात त्यांची केमिस्ट्री कमाल आहे। उपेंद्रचे राजकीय करिअरही प्रियंकाने सपोर्ट केलं। ही जोडी दाखवते की प्रेमात विश्वास किती महत्त्वाचा आहे। 6. अल्लू अर्जुन स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची पत्नी आहे स्नेहा रेड्डी। स्नेहा ही उद्योजिका आणि इंटरनेट सेलिब्रिटी आहे आणि दोघं 2011 साली लग्न केलं। त्यांच्याकडे 2 मुले आहेत, मुलगा अझा आणि मुलगी आझा। स्नेहा MIT मधून ग्रॅज्युएट आहे आणि तिचं नेट वर्थ 42 कोटी आहे। अल्लू म्हणतो, स्नेहा माझी भागीदार आहे, तिने माझ्या करिअरला नेहमी मदत केली।
त्यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आणि ते इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल आहेत. स्नेहा ही फोटो स्टुडिओ चालवते आणि सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. अल्लूच्या पुष्पा सारख्या हिट चित्रपटांमध्ये तिची भूमिका महत्त्वाची आहे. ते दोघेही कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि फॅन्सना प्रेरणा देतात. स्नेहाची बिझनेसवुमन म्हणून ओळख खूप आहे आणि अल्लू तिला नेहमी प्रोत्साहित करतो. 7. आर्या जमशेद सेठिराकातची पत्नी आहे सयेशा सायगल. सयेशा ही अभिनेत्री आहे आणि दोघं 2019 साली लग्न केलं. त्यांच्याकडे एक मुलगा आहे. आर्या आणि सयेशाची भेट एंगा वेत्तू मॅपिलाई शोमधून झाली आणि लग्नानंतर ते एकमेकांना सपोर्ट करतात. आर्या म्हणतो, सयेशा माझी लकी चार्म आहे. त्यांची लग्न सोहळा खूप भव्य होता आणि इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स उपस्थित होते. सयेशाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आणि आर्याच्या सोबत टेडिक सारखे हिट दिले. ते दोघेही कुटुंबाला प्राधान्य देतात आणि सोशल वर्क करतात. ही जोडी तरुण फॅन्सना खूप आवडते कारण ते रोमॅन्टिक आणि मजेदार आहेत. 8. नागा चैतन्याची सध्याची पत्नी आहे सोभिता धुलिपाला. दोघं 2024 साली लग्न केलं. सोभिता ही अभिनेत्री आहे आणि सोभिताची जोडी खूप रोमॅन्टिक आहे. त्यांची भेट 2022 साली झाली आणि लग्न अन्नपूर्णा स्टुडिओत झालं. नागा म्हणतो, सोभिता माझी बेस्ट फ्रेंड आहे. पूर्वीची पत्नी सामंथा रुथा प्रभू होती, ज्यांच्याशी 2017 ते 2021 पर्यंत लग्न होते. सोभिता मेड इन हेवन आणि मंकी मॅन सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ते दोघेही एकमेकांना करिअरमध्ये सपोर्ट करतात आणि फॅन्स त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर वेड आहेत. ही जोडी नवीन आहे पण आधीपासूनच चर्चेत आहे. 9. प्रभू गणेशनची पत्नी आहे पुनीता प्रभू. दोघं 1981 साली लग्न केलं आणि त्यांच्याकडे 2 मुले आहेत. मुलगा विक्रम प्रभू, अभिनेता आणि मुलगी ऐश्वर्या. पुनीता ही प्रभूची सपोर्टर आहे आणि ते इंडस्ट्रीतील जुन्या जोडप्यांपैकी एक आहेत. प्रभू हे शिवाजी गणेशनचे पुत्र आहेत आणि त्यांच्या करिअरात पुनीताने मोठी भूमिका बजावली. ते दोघेही मतदानासारख्या सामाजिक कार्यात सहभागी होतात. विक्रम प्रभू आज अभिनेता आहे आणि प्रभू पुनीता त्याला नेहमी मार्गदर्शन करतात. ही जोडी स्थिर आणि प्रेमळ आहे जी इंडस्ट्रीला प्रेरणा देते. सूर्या सरावनन शिवकुमारची पत्नी आहे ज्योतिका. ज्योतिका ही अभिनेत्री आहे आणि दोघं 2006 साली लग्न केलं. त्यांच्याकडे 2 मुले आहेत, मुलगी दिया आणि मुलगा देव. ज्योतिका ही तमिळ इंडस्ट्रीतील आयडियल कपल आहे. सूर्या म्हणतो, ज्योतिका माझी ताकद आहे. त्यांची भेट पोवेल्लम केतुप्पार सेटवर झाली आणि काक्का मध्ये प्रेम झालं. ज्योतिका पंजाबी कुटुंबातील आहे पण तिने तमिळ संस्कृती स्वीकारली. ते दोघेही 2D एंटरटेनमेंट कंपनी चालवतात आणि सोशल वर्क करतात. ज्योतिका शैतान सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये परत आली आणि सूर्या तिला सपोर्ट करतो. ही जोडी 18 वर्षांपासून मजबूत आहे. मोट्टा राजेंद्रन, ज्यांना नानकदवुल राजेंद्रन म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय अभिनेते आणि स्टंट परफॉर्मर आहेत. यांचा जन्म 1 जून 1957 रोजी तमिळनाडूच्या तुथुकुडी येथे झाला. ते प्रामुख्याने तमिळ चित्रपटसृष्टीत काम करतात आणि 2009च्या नानकदवुल चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाले. त्यांनी थेरी 2016 आणि मेरसल 2017 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, जिथे ते अनेकदा विनोदी किंवा खलनायक भूमिकांमध्ये दिसतात आणि त्यांच्या टक्कल डोक्यामुळे आणि स्टंट अपघातामुळे आलेल्या विशिष्ट आवाजासाठी ओळखले जातात. उपलब्ध चरित्रात्मक स्रोतांनुसार मोट्टा राजेंद्रन यांचे वैवाहिक स्थिती अविवाहित आहे आणि त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणीबद्दल कोणतीही सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. तुमचा आवडता जोडपं कोणतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आणखी सुंदर कथांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.